आजोबा त्या उंदराला 7 शेपट्या होता का? हो ना, त्या छोट्या उंदराला 7 शेपट्या होत्या. छोटूसा उंदीर तो शाळेत गेला की त्याला बाकीचे सगळे मित्र चिडवायचे. हा बघा आला 7 शेपट्यांचा उंदीर, हा बघा आला 7 शेपट्यांचा उंदीर. मग त्या उंदरानं काय केलं, तो घरी आला, खूप असा रडायला लागला. आणि मग आईला म्हणाला की काय ग आई, मलाच का या 7 शेपट्या, मला नको त्या 7 शेपट्या. आई म्हणली ठीक आहे. मग आईने काय केलं, त्या उंदराची 1 शेपटी अशी कापून टाकली. तो खुश झाला, म्हणाला ठीक आहे, उद्या जर मी शाळेत गेलो तर मला कोणी चिडवणार नाही 7 शेपट्यांचा उंदीर म्हणून. तो तसाच उड्या मारत 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 सकाळी शाळेत गेला बरं का. त्याचे सगळे मित्र त्याला भेटले, बघितलं त्यांनी, त्या शेपट्या मोजल्या आणि त्याने लगेच चिडवायला सुरुवात केली. हा बघा आला 6 शेपट्यांचा उंदीर, हा बघा आला 6 शेपट्यांचा उंदीर. त्याला पुन्हा खूप वाईट वाटलं. तो परत घरी आला, परत रडला आणि आईला म्हणाला, आई मला नको हा या 6 शेपट्या, मला माझे मित्र चिडवतात. मग आईने काय केलं, त्याची अजून 1 शेपटी कापून टाकली. झाला खुश, त्याला खूप आनंद झाला. म्हणाला की आता उद्या शाळेत गेल्यानंतर मला कोणी चिडवणार नाही. शाळेत गेला दुसऱ्या दिवशी आणि मग सगळ्या मित्रांनी त्याच्याकडे बघितलं आणि त्याच्याकडे बघून सगळे मित्र काय म्हणाले, हा बघा आला 5 शेपट्यांचा उंदीर. ईशा, मग बाकीचे उंदीर त्या उंदराला काय म्हणाले, हे बघा 5 शेपट्यांचा उंदीर. त्याला खूप वाईट वाटलं. तो परत रडत घरी आला आणि आईला सांगितलं की मला अजूनही चिडवतात ग आई. मग आईने काय केलं, सगळ्या त्याच्या शेपट्या अशा कापून टाकल्या. सगळ्या अशा कापून टाकल्या. शाळेत गेला. शाळेत गेल्यानंतर सगळ्या उंदरांनी बघितलं, अरे बापरे, याला तर शेपटीच नाही. मग ते त्याला चिडवायला लागले. हा बघा आला लांडा भुंडा उंदीर, हा बघा आला लांडा भुंडा उंदीर. त्या उंदराला सुद्धा खूप वाईट वाटलं. मग त्या उंदराचे जे बाकीचे मित्र होते का नाही, त्या मित्रांना सुद्धा आईने समजावलं. त्या मित्रांना सुद्धा पटलं. मग ते सगळे मित्र, उंदीर मित्र होते का नाही, ते सगळे असे एकोप्यानं खेळायला लागले. सगळीकडे असा आनंदी आनंद झाला. झोपली ईशा. डॅम्बीज आहे हा पोरगी. मला विचारते, नानू आजोबा तुमच्या डोक्यावरचे केस कसे गेले. नको नको थांब, झोपू देत. तू सुद्धा जरा विश्रांती घे, संध्याकाळीच जाईत ना. हा ये बस ग. झोपली ईशा? हो, चक्क नानू मामा खेळत होते मुलांबरोबर. विशेष म्हणजे ईशा बरोबर. हो ग, सध्या जरा निवळले आहेत ते. खरंच खूप बदलले. मी वेगळंच रूप पाहिलंय त्यांचं. 1.5 वर्षापूर्वी ना बाथरूम मध्ये पाय घसरून पडलेत ते आणि त्यांच्या कमरेचं हाड मोडलं. तेव्हापासून जरा ते आणि तशी बरीच कारणं आहेत. आता नको, नंतर बोलू कधीतरी. ठीक आहे. विजय काकांना हार्ट अटॅक येऊन गेला. मी इथे असते तर
जाऊ दे, नव्हते मी इथे, काय करणार. पण खरंच खूप बरं वाटलं त्यांना भेटून. बहिणी खूप हडबडून गेल्या होत्या अगं तेव्हा. म्हणजे भाऊजींना अटॅक आला, विक्रांतची मनस्थिती बरी नाही, खूप घाबरून गेल्या होत्या त्या. तुला माहित आहे ना, विजय भाऊजी आणि विक्रांत एवढंच जग आहे अगं त्यांचं. आता मात्र त्यांच्या तब्येतीची खूप काळजी घेतात त्या. काळ कसं सगळं बदलून टाकतं ना गीता काकी. तू पण किती बदललीये सगळं, चांगल्या अर्थाने. हा ताईने आंब्याची पेटी घ्यायला पाठवलंय. हो, तिथे जिन्याखाली ठेवलीये बघा, घ्याल? बरं ठीक आहे. आणि मानसी ताईंना सुद्धा हॉस्पिटलला घेऊन यायला सांगितलंय. नाही नाही, मला शक्य नाहीये. आणि ईशा झोपली आता. ताई तुम्ही फोन करून जरा बोलून घ्याल का त्यांना? तसं मला त्यांनी सांगितलं होतं. वंसना फोन करून बघ ना ग, काय म्हणतायत त्या. हॅलो. हॅलो, निर्मला आत्या. हा मानसी, हे बघ मी ड्रायव्हरला पाठवलेलं आहे, तू आणि ईशा इथे या. नाही, मी ड्रायव्हरला तसं सांगूनच पाठवलेलं आहे. ओके आत्या, आता नको प्लीज, मला घरी जायला उशीर होईल. अगं असं काय करतेस? मी तुला पुन्हा घरी सोडण्यासाठी ड्रायव्हरला सांगते. प्लीज मानसी, अगं किती वर्ष झाली तुला भेटून. रिअली आय एम डाइंग टू सी यू. प्लीज. ठीक आहे, लवकर ये, वाट पाहते मी तुझी. बाय. चल बाय. जातीयस ना तू? हो पुढे, मी ईशाला घेऊन येते. चालेल. बसा मॅडम. हो. चला चला चला. हा आजीकडे जायचं ना आता. मम्मा चल ना घरी. हो बेटा. ते बघ, विक्रांत काकांना टाटा कर. बाय बाय. विक्रांत, मानसी ईशाला घेऊन निघाली. अरे तुला हात करते, हात कर. बाय.
अहो आज चला आता, चहा देऊ का तुम्हाला? तू परत परत मला आत बोलवायला येऊ नकोस. मगाशी मी तुला काय सांगितलं होतं? हो पण हे बघ, त्या दोघी परत आल्याशिवाय मी आत येणार नाही. अगं किती उशीर झालाय. काय सांगायचं बाई आता तुम्हाला? काही सांगू नकोस आणि थोड्या वेळाने जेवायला सुद्धा बोलावू नकोस. मी इथून हलणार नाही म्हणजे नाही. अहो, इतका हट्टीपणा बरा नाही. असा त्रागा करून तुमच्या तब्येतीला त्रास होईल. माझ्या तब्येतीचं राहू दे. तू तुझ्या तब्येतीची काळजी घे, वेळेत जेव आणि माझ्यासाठी नाही थांबलीस तरी चालेल. जा. कठीण आहे बाई अगदी. अम्मा घरी जाऊयात? हो बेटा, थोड्या वेळाने जाऊया. आत्ताच चल. एडमे आता चॉकलेट मिळाल्यानंतर लगेच काय घरी जाऊया? उद्या मी नेहमी शाय. कशी पोपटासारखी बोलते ग. खूप बडबडी आहे. मानसी, तुला बघून इतका आनंद होतोय ना मला की मी तुला एक्सप्लेनही करू शकणार नाही. इतका आनंद होतोय. खरंच सांगते, आत्ता मला कळतंय की तू इथे असताना सगळी कामं इतकी चोख आणि व्यवस्थित पार पडत होती ना. अगं सारिका आणि विकास तर गेली 3 वर्ष रोज तुझी आठवण काढतायत. तुझी रिप्लेसमेंट मला मिळालीच नाही. मम्मा चल ना घरी. बाळा, मामा खूप दिवसांनी आली ना इथे. मला बोलू दे ना जरा प्लीज. गुड गर्ल. तुला बाळ बघायचे आहेत का? थांबा, मी सारिका मावशीला सांगते. हॅलो, हा सारिका, अगं आपल्याकडे ईशा आलीये आणि तिला बाळ बघायची आहेत. सगळी दाखव तिला. चल, मी पाठवते तिला बाहेर. चला, जम्प जम्प. 1 2 3. गुड. हे घे सारिका. मानसी, तुला एक विचार. हो, तू हे हॉस्पिटल पुन्हा जॉईन करू शकतेस. तू दिल्लीला जाण्यापूर्वीही देखील मी तुला हेच विचारलं होतं. आत्ताही विचारते. आत्या, तुम्ही मला परत इथे यायला सांगताय, मग विक्रांतला इथे येण्यापासून का थांबवताय? अशाने तो बरा होणार आहे का? थांब मानसी, 2 मिनिटं बस. तुझ्या प्रश्नाचं उत्तर ऐकून जा. विक्रांतला या हॉस्पिटलमधून दूर ठेवण्याची मला हौस आहे का? तुला असं वाटतंय का की मला या सगळ्यांनी खूप आनंद होत असेल? पण आता हॉस्पिटल पासून दूर राहून विक्रांत आणखी आजारी पडेल. तो बरा नाही होणार. हो, पण त्याच्यावर आता उपचार चालू आहे. तो आता इतक्या नाजूक मनोवस्थेमध्ये आहे, त्यामुळे त्याच्या हातून दुसऱ्या कुठल्या चुका होऊ नयेत म्हणून मला हा कठीण निर्णय घ्यावा लागला. आत्या, त्याच्याकडनं एक चूक घडली, तेच ना? चूक घडता घडता वाचली आणि त्यामुळे त्या बाईच्या आणि त्या बाळाच्या जीवाला जर काही धोका झाला असता तर विषाची परीक्षा मी कशी घेणार मानसी? पण आत्या, एकदा धडा मिळाल्यानंतर विक्रांत समजेल. तो हुशार आहे आत्या. तो हुशारच आहे, पण गेलं 1.5 वर्ष त्याचं डोकंच ठिकाणावर नाहीये, तर त्याला तो तरी काय करणार? म्हणून त्याला इथून दूर ठेवण्याचा निर्णय मला घ्यावा लागला. कारण पेशंटच्या जीवाशी मी नाही खेळू शकत मानसी. तुला सांगते, बऱ्याचदा पेशंट्स इथे येतात ना, ते फक्त डॉक्टर विक्रांतकडनं डिलिव्हरी करायची म्हणून येतात. त्यांची समजूत काढता काढता माझ्या अक्षरशः नाकी 9 येतात. आज विक्रांत नाहीये, तूही नाहीये, हे सगळं माझ्या एकटीवर पडतं.
विक्रांत नसल्यापासून इथला सगळा कारभार हल्लाय. तुला सांगते मानसी, हॉस्पिटलचं इन्कम 30% कमी झालेलं आहे. आणि हे सगळं मी कसं बसं एकटीने सांभाळते. या सगळ्या गोष्टींनी मला काही आनंद होत असेल का? सांग ना. सॉरी आत्या. नाही, शंका जरूर विचारतो, पण माझ्यावर अविश्वास मात्र दाखवू नकोस. ठीक आहे? ड्रायव्हर आहे बाहेर, तो सोडेल तुम्हाला घरी. बाय आत्या. टेक केअर. बाय. अहो, आता तरी आज चला ना. चाळीत येणाऱ्या जाणाऱ्यांना उगीच शंका नको यायला, इतका वेळ बाहेर का आहात म्हणून. अगं मनूचा फोन पण लागत नाही, असं कसं गप? आता ते मी काय सांगू तुम्हाला. तुम्ही आधी आज चला बरं. नको, मी इथेच थांबतो. आले आले आम्हाला ईशा दिसली पाहिजे. अगं बाई, मनू आली वाटतं. आलं का माझं पिल्लू? अगं मनू, किती उशीर. आता बाहेरच सगळं विचारत बसणार आहात का? मम्मा झोप आलीये. आण तिला इकडे. ये बाळा, आपण आता कपडे बदलू, दूध पिऊ आणि झोपून जाऊ. हा मनू, काय गे गीता, अगं किती वेळ झालं मामा. मधु काका, गीता, विक्रांत दरवाजाच उघडत नाहीये का? काय झालं त्याला आता? कोण जाणे, मी केव्हापासून प्रयत्न करते पण तो काही आतून उत्तरच देत नाहीये. तुम्ही घाबरू नका वहिनी, मी बघते. काळजी नको करू ग, बघतो आम्ही. अलके, अगं उघडेल तो दरवाजा, थांब जरा. पण त्यांनी दरवाजा बंदच कशाला करायचा? हो, मनात नाही तर शंका येतात ना. विक्रांत, बघा, विक्रांत, मी एक काम करते, मी बाहेरून जाऊन बघते. कदाचित खिडकी उघडी असेल ना, तिथून हाका मारते. बाबा दरवाजा उघड रे. अरे आई काळजी करते ना, दरवाजा उघड. काय होणार आहे या विक्रांतचं देव जाणे. अरे काय झालं मधू? का तो काही बोलतच नाही, आतून सुद्धा देत नाहीये. काय झालं? दरवाजा उघडत नाही, ओ सुद्धा देत नाहीये. अगं बाई, अहो मी सुद्धा बाहेरून जाऊन बघून आले, पण खिडकी बंद आहे ना. त्याला चक्कर आली नसेल ना? अगो बाई, आता चला रे, चला जेवायला घेऊ ना. अहो तुम्ही जरा जाऊन बघा ना. काय? अहो विक्रांत आतून दरवाजाच उघडत नाहीये. म्हणजे आम्ही सगळ्यांनी खूप प्रयत्न केला, हाका मारल्या, पण तो दरवाजाच उघडत नाहीये. आंघोळीला गेला असेल तो. अरे पण ओ द्यायला नको का दरवाजा? मग फोन लावा ना त्याला. ते सुचलं नाही. जरा कर, फोन कर ना तू. फोन थांबा. आ उगाच हलका तू ना. काय नाही लागेल. अरे हो हो, काय झालं? नाही, फोन उचलत नाही. हॅलो. अगो बाई, अहो पण काळजी नको करू, काहीतरी मार्ग निघेल. विक्रांत, नाही काय झालं? नाही, फोन नाही उचलत आहे तो. पूर्वी कधी वागला नव्हता तो. काय चाललंय त्याच्या डोक्यात कोणास ठाऊक. हो, त्यांनी जीवाचं काही बरं वाईट केलं नसेल ना. हलका